शिक्षणाचं महत्त्व सांगणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. मी जयवंत आवटे. छत्रपती संभाजीनगरहून आदरणीय सुधाकरजी जाधव साहेबांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की आमचं 25 ते 30 जणांचं गेट टुगेदर आहे आणि तुला कार्यक्रमाला यायचं आहे. मी म्हणालो, साहेब मी राहतो सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील कुंडल गावात आणि कुंडल आणि छत्रपती संभाजीनगर हे अंतर पाहिलं तर खूपच लांब आहे आणि मग 25-30 लोकांच्या समोर कार्यक्रम करण्यासाठी तुमच्याकडे येणं आणि ते मानधन सांगणं मलाही उचित वाटत नाही. एका क्षणाचीही उसण न घेता ते म्हटले की लोक 330 आहेत का 300 का 3000 याचा विचार करू नको. तुझं काय असेल ते अगदी बिनधास्त सांग. मी म्हणालो, साहेब आता यायचं आहे म्हटल्यानंतर सगळं आलं, गाडी, ड्रायव्हर, राहणं वगैरे. मग ह्या सगळ्याचा हिशोब जर सांगायचं म्हटलं तर मलाच नको वाटायला लागलं आहे. ते म्हणले, अगदी बेलाशेक सांग, तू जे सांगशील ते आम्हाला मान्य आहे. आणि मी एक भरगच्च रक्कम सांगितली. एका क्षणात साहेब होय म्हणाले आणि मी तिथे गेल्यानंतर पाहिलं तर 1976च्या BE सिव्हिल बॅचचे हे विद्यार्थी एकूणच सगळेजण पासआउट झालेले आणि ते सगळेजण छत्रपती संभाजीनगरमधील अमरप्रीत हॉटेलमध्ये एकत्र आले होते. सगळ्यांच्या गाड्या, सगळे ड्रायव्हर बाहेर, त्यांनाही सगळे जिथल्या तिथं व्यवस्था, सगळे कशी मजेत होते. एकाच वेळेला सिव्हिल इंजिनियर झालेले हे सगळेजण वार्धक्यातलं जीवन अत्यंत आनंदाने जगत आहेत. मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व त्या क्षणाला मला पटलं. प्रत्येकाची प्रकृती अगदी ठणठणीत. सगळ्यांची मुलं शिक्षण घेऊन बाहेरल्या देशात किंवा बाहेरल्या शहरात म्हणून ते हताश, उदास, निराश नाहीत, कारण आर्थिक संपन्न आहेत. आर्थिक संपन्नता माणसाला मानसिक समाधान देऊन जाते आणि ह्या वयातसुद्धा ही अगदी तारुण्याने उथंबून भरल्यासारखी अत्यंत उत्साही आहेत. यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं की शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे. खरंच प्रत्येक मुलाला आजच्या ह्या जीवनामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटण्यासाठी हा व्हिडिओ सगळ्यात मोठी प्रेरणा आहे.